नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी कमतरता दिसून आली होती. मात्र ह्यावेळी पॅक हा संघ हा दिसून येतो जय हनुमान 99 संघ. यस गेम इज ऑन. फर्स्ट डिलिव्हरी बाय प्रमोद. शॉर्ट पिच डिलिव्हरी ह्यावेळी निश्चित असा गॅप देखील काढला जातो. चेंडू देखील निघून जात आहे डीप कव्हर पॉइंट रिझन मध्ये. चेंडूची फेकी परत पाहूया किती धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. मला वाटतं 2 धावा मला वाटतं या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. एस पंच 2 धावा. एस 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. तर पहिल्याच चेंडू मध्ये 2 धावा या ठिकाणी नक्कीच निकाल जातात. श्री गणेश केला जातं. अकाउंट देखील उघडतं या फलंदाज अनिल. पॉवर प्लेचं षटक आपण पाहत आहोत. वन्स अगेन राईट मोटिव्ह विकेट. नेक्स्ट डिलिव्हरी. दिस टाइम शॉर्ट पिच डिलिव्हरी. मात्र मिस टाइम शॉट. यावेळी चेंडूच्या खाली शतरक्षक मराठा ऋषिकेश. पहिला झटका, पहिला धक्का, पहिला विकेटचा पतन. यस फलंदाज अनिल इज आउट. जे सूरज मधुर संगीतासाठी खूप खूप आभार आपला. आणि मायबाप क्रीडा रसिकांचं देखील मनोरंजन केलं जाते डीजे सूरज यांच्या माध्यमातून. गोलंदाज प्रमोद पुन्हा एकदा सज्ज. यावेळी पुन्हा एकदा यस. यावेळी चुकी करतोय. बॅक टू बॅक हा दुसरा फलंदाज देखील बाद होते. ठिकाणी बाद होतं. सलामीचे फलंदाज अनिल आणि आकाश मात्र या ठिकाणी बाद होते. अनिल जर आपण पाहिला आकाश पाहिला मला वाटतं गोल्डन डकआउट मध्ये परत की काय हा फलंदाज. कारण तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हो यावेळी पुढे एकदा मात्र फुटवर्कचा नक्कीच फुटवर्क दिसून आलं नाही. यावेळी बदलाली ते दिसून आलं नाही. आणि त्याच अनुषंगाने हा चेंडू निर्धाव स्वरूपात आपण पाहतोय. आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहत आहोत निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहतोय. 2 धावा मात्र स्कोअर काढावा लागला 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. स्ट्राईकला विकास. हो यावेळी मात्र यस एलिमिनेशन होतो का. मात्र एलिमिनेशन नाही, कॉल नाही. तू घेतो का मी घेतो. यस मिस कलेक्शन. चेंडू जातोय सीमेरेषेच्या पलीकडे. सौकार. आता डीजे मित्र म्हणे कॉल करणं एकमेकाला खूप गरजेचं असतं मित्रांनो. क्रिकेटमध्ये मागेच चर्चा देखील झाली होती. कारण प्रत्येक झेल हा खूप महत्वाचा असतोय. आणि मात्र या ठिकाणी चुकी झाली दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. पण एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव स्वरूपाचा चेंडू डॉट स्वरूपात जातोय. आणि ह्या ठिकाणी मला षटक देखील संपलं जाते. 6 रन मात्र स्कोर कार्डवर. तर अशा प्रकारे 6 धावा मात्र स्कोर काढावं लागल्याचं 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. जर लक्ष असू द्या सगळ्या संघांसाठी. तर जे काही नवीन संघ जे काही आपल्या असोसिएशनमध्ये दाखल होतील त्या संघांना पहिली टुर्नामेंटसाठी ड्रेसिंगमध्ये सूट देण्यात आलेली आहे. पहिल्या टुर्नामेंट्समध्ये त्यांना ड्रेसिंग ही कंपल्सरी नसणार आहे. ड्रेसिंगमध्ये सूट देण्यात आलेली आहे. लक्षात घ्यायचं आहे.
मात्र नेक्स्ट टुर्नामेंट्समध्ये सेकंड टुर्नामेंट्सला त्यांना मात्र ड्रेसिंग हे कंपल्सरी असणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. चांगला निर्णय आपला असोसिएशनच्या माध्यमातून, कारण बऱ्याच असोसिएशनमध्ये अशाच प्रकारचं हे रूल्स असतं ड्रेसिंग संदर्भात. तर पहिलं षटक समाप्तीनंतर 6 धावा 2 गडीच्या मोबादामध्ये अप्रतिम षटक बाह्य प्रमोद सुतार. काय जबरदस्त परफॉर्मन्स देतो आपल्या संघासाठी नवीन गोलंदाज जितेंद्र, ज्याने मागच्या मॅचमध्ये अगदी छान षटक देखील हाताला होता. राईट टाइम आउट विकेट फर्स्ट डिलिव्हरी. हो, यावेळी मात्र नक्कीच इनसाठी एज लागली जाते. चेंडू नक्कीच एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ रिझर्वमध्ये मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु जी बॅटची जी कडा असतं टॉपेची कडा नक्कीच कडेला हा चेंडू लागला जाते, निघून जातं या शॉर्ट पॉईंट रिझर्वमध्ये, जिथे ऋषिकेश मला वाटतं सज्ज असतं क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एकच धाव या ठिकाणी मिळत जाते. 9 धावा मात्र यावेळी पण एकदा यस खडे शॉट या ठिकाणी हा नक्की शॉट केला गेला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि मिस कलेक्शन बाय जितेंद्र आणि त्याचाच फायदा या ठिकाणी होते. आणि आता मात्र धावा होत्या त्या 9 धावा लागल्या जात आहेत, कारण पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या आणि जितेंद्रच्या 2 चेंडूवर 3 धावा आल्या जातात. 6 अधिक 3 म्हणजे 9 धावा लागल्या जातात 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. राटा मोठे विकेट 1 सेकंड जितेंद्र. दिस टाइम फुल टॉस डिलिव्हरी बट नॉट टेकन बेनिफिटेड बाय विकास. मिड विकेट रिजन मध्ये मात्र प्रकाश त्या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण देखील या ठिकाणी पाहायला मिळालं जाते नांदेड संघाच्या माध्यमातून. आज मात्र प्रमोद सुतार आल्यानं एकदम मजबूत टीम, स्ट्रॉंग टीम या ठिकाणी आज दिसून येते. जय हनुमान नांदेड संघ छान या ठिकाणी स्ट्रगल करताना दिसून येतात दोन्ही फलंदाज. नवनाथ हा फलंदाज आपण पाहतोय. हो, ओव्हरपिच डिलिव्हरी यावेळी खडेखडी शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडूची पैकी परत एकच धावावर समाधान मानावं लागलं जातं. फलंदाज नवनाथ या फलंदाजाला सिंगल वरच भर देण्यात येतोय दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. मात्र मोठे फटके मारणे देखील गरजेचे असणार आहे, कारण 4 षटकाचा आपण सामना पाहतोय आणि या मैदानाचा विचार केला तर कमीत कमी 4 षटकामध्ये 40-50 धावांचं लक्ष सन्मानजनक टार्गेट देणे देखील गरजेचे असणार. मी सेफ टार्गेट अजिबात म्हणणार नाही क्रिकेटमध्ये, कारण क्रिकेटमध्ये पाहिलं 4 षटकामध्ये 60-70 धावा देखील चेस झालेले आहेत. आणि हा मैदानात हो आवाज देखील आला जातो. यस कॉट बॅन 1 सेकंड विकास इज आउट. तिसरा विकेटचा पतन. इनसाइड एज लागली जाते आणि चांगलं त्या ठिकाणी झेल देखील घेते विकेट किपर जतीन. अशा प्रकारे तिसरा धक्का या ठिकाणी मिळाला जातो या विश्वनाथ धामणगाव या संघाला. हो, यावली पुन्हा एकदा शॉर्ट पेस डिलिव्हरी, हाफ ट्रॅकर्स डिलिव्हरी, मी शॉर्ट मिड विकेट मध्ये हलकासा काऊ कॉर्नर मध्ये हा नक्कीच ग्लान्स केला गेला होता. नवीन फलंदाज नितेश मला वाटतं 1 धावेने स्वतःचं खातं उघडतंय. खूपच रोखलेलं आहे असं मला का हरकत नाही आहेत. आणि दुसऱ्या क्रमांकाचं षटक देखील या ठिकाणी संपलं जातं. यस, पहिल्या षटकामध्ये 6, दुसऱ्या षटकामध्ये 6, अशा प्रकारे 12 धावा नक्कीच 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये ह्या ठिकाणी लागल्या जातात. अगदी चांगलं कंट्रोलफुल नियंत्रित गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. विश्वनाथ धामणगाव संघा थोडंसं स्ट्रगल करताना आतापर्यंत 3 गडी बाद झालेले आहेत. आणि तिसरा विकेट देखील जर आपण पाहिला तर धाव क्रमांक 11वर बाद झाला होता. मयूर मात्र या ठिकाणी हो, क्या बात आहे, बेहतरीन डिलिव्हरी, परफेक्ट व्हाईट यॉर्कर. आणि क्रिकेटमध्ये देखील 2 घटकांना नक्कीच मान आहे, 2 गोष्टींना, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याच्यानंतर परफेक्ट यॉर्कर. आणि व्हाईट यॉर्कर होता
हो पण एकदा यावेळी सेव्ह करण्याचा प्रयत्न केला जातो. यस यावेळी देखील फलंदाज बाद होते, फलंदाज बाद देतो म्हणजे नितेश इज आउट. चौथा पतन. धन्यवाद. आता मधुर संगीत देखील आपण ऐकतोय आणि मधुर नृत्य देखील आपण ऐकतोय. चौकार षटकार लागल्यानंतर गाण्याबरोबर नृत्य देखील आपल्याला पाहायला मिळतंय आणि आठवण होते मात्र काही सीझन आय पी एलमध्ये देखील चौकार षटकार लागल्यानंतर आपण पाहिलं होतं नृत्य करताना नक्कीच आपण त्या ठिकाणी डान्सर पाहिले होते आणि इकडे मात्र आमचे मायबाप क्रीडा रसिक प्रेक्षक देखील जसं संगीत वाजलं जातं लगेच त्यांचे पाय मात्र थिरकले जातात त्या रिदमवर. मयूर वन सेकंड. दिस टाइम शॉर्ट पिच डिलिव्हरी आणि मयूरची स्ट्रॅटर्जी असणार आहे परंतु लाईन सोडून जाते, ऑफ स्टंप सोडून जाते. लेंथ चांगली आहे, लाईन मध्ये काम करावं लागणार आहे. वाईटचा इशारा येते पंचांच्या माध्यमातून. अगदी चांगली लेंथ होती, लाईन मध्ये नक्कीच काम करावं लागणार आहे गोलंदाजाला. लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतोय समीर मला वाटतं. अगदी कंट्रोलफुल गोलंदाजी, अगदी भेदक मारा या ठिकाणी पाहायला मिळाले जाते. राइट आउट विकेट वन्स अगेन मयूर सुतार. हो क्या बात आहे, क्या बात आहे. पडल्यानंतर खूप वेगाने पास होते. अगदी फलंदाजाला टायमिंग देखील करता येत नाही एवढ्या गती दिली होती. रनअप खूप कमी आहे परंतु फॉलो थ्रो पाहिला तर खूप वेगाने हात झटकला जातोय मयूर सुतारचा आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी मात्र मिस टाइम शॉट परतीचा प्रवास करावा लागणार फलंदाज समीर. धन्यवाद. डीजे सूरज, छान संगीत, छान नृत्य आणि या गीताविषयी किंवा या म्युझिक विषयी म्हटलं तर मग वसईकरांची आठवण येईल. कारण वसई सॉन्ग किंवा वसई जे संगीत आहे ते अशा प्रकारचं रिदमचं असतं आणि अगदी चांगलं ठेका देखील धरला होता या ठिकाणी आमच्या कलाकाराने. तर ऑन पुढचा चेंडू. हो यावेळी खडे खडे शॉट मारण्याचा प्रयत्न केला गेला तर यावेळी देखील पंतांचा फिंगर आकाशामध्ये जाते. पाहूया रिझल्ट. मला वाटतं फलंदाज आणखी एक बाद होते तो म्हणजे फलंदाज नवनाथ इज आउट.
धन्यवाद. छान या ठिकाणी फटका होता, फेटचा फायदा घेतला. मी तर म्हणेन मजबूर केलं फलंदाजाला, मी तर म्हणेन. आणि काय जबरदस्त रोशने हिट केलं, अगदी जबरदस्त कनेक्शन झालं. आणि पुन्हा एकदा गोलंदाज केवल यावेळी असा शॉर्ट पिच डिलिव्हरी कार्पेटच्या साहाय्याने मिडविकेट रिझल्टमध्ये प्रकाश त्या ठिकाणी चुकी करतोय क्षेत्ररक्षणामध्ये, परंतु ऋषिकेश चांगला कमबॅक करतोय आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. केवळ एक नवा प्रयोग असेल मित्र म्हणेन, यंगस्टार आहे, नवीन हा खेळाडू आहे आणि उगवता तारा असणार आहे पुढे. आणि कुठेतरी धावा कमी आहेत आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी एक नवीन गोलंदाजाला एक संधी देण्यात आलेली आहे असंच वाटतंय. एक चांगली कॅप्टनशिप म्हणता येणार नाही, परंतु यस एक यावेळी मात्र रन्स घेण्याचा प्रयत्न केवळ मात्र या ठिकाणी नक्कीच चांगलं कलेक्शन करत आहे. फलंदाज आणखी या ठिकाणी बाद होत आहे. धावबाद होऊ शकते आणि कारण स्लॉक आपण षटक पाहत आहोत आणि त्याच्या अनुषंगाने कुठेतरी रन्स या घेण्याचा प्रयत्न करतायत. आतिश मात्र आपण पाहतोय नॉन स्ट्रायकरसाठी, स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज विश्वनाथ ज्याच्या नावानेच संघ आपण पाहतोय. हो चांगला चेंडू, हो हो क्या बात आहे, बेहतरीन डिलिव्हरी. हा चेंडू कुठे होता हा चेंडू अप्रतिम, अगदी क्लासिकल डिलिव्हरी, क्रिकेटिंग डिलिव्हरी. आणि ह्या डिलिव्हरीला हा फलंदाज काय आणि इंटरनॅशनल लेवलचा फलंदाज काय सन्मानच देणार आहे आणि ते सन्मान दिला. शॉर्ट डिलिव्हरी यावेळी मात्र नक्कीच यस चांगलं झेल देखील होते, फलंदाज बाद होते. तर शेवटचा चेंडू असणार आहे मित्रमंडळींना, हजेरी लावण्याचं काम केलं जात आहे. कोणत्याही फलंदाजामार्फत चांगली कामगिरी आतापर्यंत होताना दिसून येत नाही आणि खूप या ठिकाणी बॅकफुटवर ढकलला जातोय असं मला काय हरकत नाही आहे. कारण नांदेडने संघ म्हटला तर मागच्याच मसोबा चषक 2022 मध्ये चॅम्पियन हा ठरला होता संघ. शेवटचा चेंडू असणार आहे, साईनाथ मात्र स्ट्रायकिंगसाठी, लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. हो यावेळी पण एकदा मिस कलेक्शन शॉट, मिस शॉट मित्र म्हणे, मिस टाइम शॉट मात्र झेल बाद होते. आणखी एक फलंदाज साईनाथ देखील बाद. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपला जाते आणि 23 धावा होत आहेत आणि 24 धावांचं लक्ष असणार आहे 24. आणि केवलचं जर समीकरण पाहिलं, षटकचं विवरण पाहिलं तर पहा, पहिला चेंडू 9 टाकला होता, त्याच्यानंतर मग षटकार लागला आणि त्याच्यानंतर काय जबरदस्त कमबॅकिंग केलं. उर्वरित 7 चेंडूवर फक्त 3 धावा दिल्या. पहा मित्रांनो, ग्रेट कमबॅक केलं, 9 धावा दिल्या आणि 2 गडी बाद केलं. एक चांगला प्रयोग केला होता प्रमोद सुतारनं, मयूर सुतारनं केवलला एक नक्कीच प्रमोट केलं होतं या टुर्नामेंट्समध्ये आणि नक्कीच त्याने थोडंफार चांगलं काम केलं असं मला काय हरकत नाही आहे. तर 24 धावांचं लक्ष असणार आहे, प्रत्येक षटकाला 6 धावा असणे गरजेचे असणार आहे. जय हनुमान नांदेड संघाला. तर
तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहत आहोत 24 धावांचं लक्ष असणार आहे आणि माफक असणार आहे, कमी कमी स्वरूपाचा आहे. अगदी चेंडूवर नजर ठेवून जस्ट पुश केल्या ऑन साईड ऑफ साईड आणि त्या धावा कम्प्लीट नक्कीच होण्यासारख्या आहेत. आणि नांदेड संघाचा जर विचार केला तर हा संघ खूप मजबूत संघ समजला जात आहे. अगदी स्वतःच्या आयोजनामध्ये 2021 मध्ये नक्कीच दुसऱ्या क्रमांकाचा मला वाटतं पारितोषिक आपल्या संघाच्या नावे केलं होतं, रनअप राहिला होता. आणि जय म्हसोबा चषक 2022 ची ट्रॉफी निश्चितच आपल्या संघाच्या नावी लावली, चॅम्पियन ठरला गेला होता. आणि 24 धावा खूप कमी धावा आहेत, परंतु क्रिकेटमध्ये मित्रांनो काही सांगता येत नाही आहे. आपण फक्त ही मॅच आपल्याला बघायची आहे, रिझल्ट काय असेल तो वेल देणार आहे आणि तोपर्यंत आपल्याला थांबायचं आहे. कारण क्रिकेट अनिश्चितचा खेळ समजला जातोय आणि जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकून होत नाहीये तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही आणि अंदाज करणं मित्र म्हणेन चुकीचं असणार आहे. आणि पाहूया तर यस पहिलं पॉवर प्ले षटकासाठी 2 फलंदाज आपण पाहतो. स्ट्राईक इन द बॅट्समन आय थिंक जतीन, नॉन स्ट्रायकर इज प्रकाश अँड गोलंदाज इज आय थिंक नवनाथ. पहिला चेंडू राईट मोठे विकेट. हो यावेळी एक निश्चितच चेंडू जातो सीमेरेषेच्या पलीकडे प्लस 9चा देखील इशारा येतो. यस जसा तसे उत्तर देण्याचा प्रयत्न. सूरज कदाचित नक्कीच लंचचा आस्वाद घेत असतील. संगीत आपल्याला ऐकायला मिळणार आहे. फ्री हिट असणार आहे. ओ हो यावेळी देखील फुल टॉस डिलिव्हरी. ओ हो फ्री हिट असणार आहे. मात्र येस अंदाज देखील चुकला होता, मात्र काय जबरदस्त रिझल्ट घेतला. परंतु नक्कीच फ्री हिट हा नक्कीच असल्याने या ठिकाणी जीवदा मिळला जाता. परंतु 6 धावा मात्र या ठिकाणी स्कोर कार्डवर लागल्या जातात. 24 धावांचं लक्ष असताना नवनाथ हा गोलंदाज आपण पाहत आहोत. चांगली गोलंदाजी करणे गरजेचे असणार आहे. फ्लाइटेड डिलिव्हरी आपण पाहिली, अगदी फ्लाइटेड जसं फ्लाइटेड आपण जशी फ्लाईट पाहतोय तशीच ही फ्लाइटेड डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी एक वेगळ्या हा पद्धतीचा गोलंदाज. पुन्हा एकदा फ्लाइटेड डिलिव्हरी, मात्र यावेळी फुल टॉस डिलिव्हरी. येस कव्हरच्या वरून एलफिल्डच्या वरून हा चेंडू जातो सीमेरेषेच्या पलीकडे. चौकार. काय जबरदस्त नृत्य देखील आपण पाहतोय. अगदी वेगवेगळे प्रकार मायकल जॅक्सनची आठवण झाली. मात्र नक्कीच आमचे गुणलेखक आदेश तरेच्या माध्यमातून देखील आम्हाला सुचवलं जात आहे. अगदी मायकल जॅक्सन प्रमाणे प्रभुदेवाची आठवण झाली. मात्र चांगलं नृत्य, चांगलं संगीत, चांगलं नृत्य, सगळं काही चांगलं. आणि प्रकाश मात्र ऑन फायर. पहिला चेंडूवर चौकार लागला होता. हो यावेळी बॅकफुट बाजी करत जातोय. यस यावेळी कमर पॉइंट रेझर मध्ये आणखी एक क्या बात आहे, आणखी एक जम, आणखी एक नृत्य. यस डीजे सूरज कमॉन. धन्यवाद डीजे. तर अशा प्रकारे 21 चेंडू आणि 10 धावांची गरज असणार आहे. आणि जर अशाच प्रकारची फलंदाजी राहिली तर मग खेळ संपला जाणार आहे, फिनिश होईल. काय जबरदस्त या ठिकाणी आतापर्यंत धावा पाहिल्यात तर मला वाटतं 14 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जातात. यावेळी पण एकदा बॅक फुट पंच करतोय, स्वतःला रूम बनवून घेतलं आणि चेंडू नक्कीच या ठिकाणी कव्हर पॉइंट रिझर्व मध्ये पुन्हा एकदा नक्कीच ग्लान्स केलेला आहे, कट केलेला आहे.
चांगलं बॅकफूट कट या ठिकाणी पाहायला मिळालं जाते. अगदी चेंडू अनुषंगानं या ठिकाणी फलंदाजी केली जाते. प्रकाश हा असा फलंदाज आहे की ज्याने 6व्या क्रमांकाचा फलंदाज आहे, ज्याने चौकारानं आपलं खातं उघडलेलं आहे. अगदी चांगला मसोबा चषक 2022 मध्ये देखील चांगल्या लयमध्ये दिसून आला होता. प्रकाश आणि मयूर हे दोनच फलंदाज त्या ठिकाणी चमकले होते. आणि नवनाथ पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मार्गस्थ. हो, यावेळी मात्र नक्कीच टायमिंग मॅनेज करू शकला नाही. शफल निश्चित झाला होता या ठिकाणी. चेंडू मात्र एष्ट्यांच्या वरून पास होते. बाकीचं काम स्टेटसच्या खूप छान पद्धतीने करतोय. चांगला लेखाजोखा मात्र आमचे ऑफिशियल स्कोरर आदेश तरे यांच्या माध्यमातून मात्र आमच्यापर्यंत पोहोचवला जात आहे. पॉवर प्ले मध्ये नक्कीच पॉवरफुल बॅटिंग होताना दिसून येते. प्रकाश पुन्हा एकदा. हो, खूप टायमिंग होता. पुन्हा एकदा बॅकफूट पंच इनफिल्डच्या वरून यावेळी कव्हर डीप कव्हर मध्ये चौकार. डिझाईन नक्कीच काय जबरदस्त या ठिकाणी या बॅटिंग आपण करतोय. मागचा झालेला सामना देखील नांदेड संघाने अगदी 2 षटकामध्ये कम्प्लीट केला होता, पूर्ण केला होता, विजय संपादन केले होते आणि विलेची देखील बचत केली होती, आयोजनाला देखील मदत केली होती. आणि इथे देखील पाहिलं तर कदाचित आता 4 धावची गरज असणार आहे आणि 18 चेंडू आणि 4 धावांची गरज. पुन्हा एकदा बेल बचतीचं काम करतोय या ठिकाणी जे हनुमान नांदेड संघ, असं मला काय हरकत नाही. तात्पर्य चांगला परफॉर्मन्स बॅटिंगच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. अगदी 2 मॅच मध्ये काही षटके वाचवून नक्कीच सामना जिंकले जातात. ग्रेट बॅटिंग. न्यू बॉलर आय थिंक रोशन. राईट आउट विकेट असणार आहे. 18 चेंडू आणि 4 धावांची गरज असणार आहे. राईट आउट विकेट. फर्स्ट डिलिव्हरी दिस टाइम फुल टॉस डिलिव्हरी या सेव्ह केलेलं आहे. क्या बात आहे. मात्र यावेळी चांगलं फील केलं जात आहे आणि या ठिकाणी फक्त सिंगल रन्स मिळणार आहे. तीन धावांची गरज मात्र असणार उर्वरित 17 चेंडू मध्ये. प्रकाश नाव स्ट्राइक एंड बॅट्समन. लुक ॲट इट. हो, दिस टाइम लोअर फुल टॉस डिलिव्हरी झेल आहे, मात्र यावेळी झेल देखील ड्रॉप होते. झेल घेणे गरजेचं होतं, मात्र बेल पण राहिले नाही कारण खूप कमी धाव आहेत. जरी झेल झाला असता तरी काही एवढं काही फरक पडला नसतं नांदेड संघाला, कारण अजूनपर्यंत बरेच असे आपण बॅट्समन पाहतोय, खूप बॅटिंग लाईनअप पाहतोय जे हनुमान नांदेड संघामध्ये. आणि येणारा फलंदाज नक्कीच मयूर असणार आहे. हो, यावेळी जजमेंट करू शकला नाही, गतीचा जजमेंट करू शकला नाही. यस, या ठिकाणी फलंदाज लेग बिफोर होतं मला वाटतं. यस, फलंदाज बाद जतीनीचा आउट. धन्यवाद डीजे. अगदी 6 चेंडू मध्ये निश्चितच मला वाटतं 5 चेंडू मध्ये 6 धावाचं योगदान देते या जतीन आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज आपण पाहत आहोत. फलंदाज अनिकेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्जस रोशन. This time, yes, this is a winning shot. This is a winning shot. Vijay Sampadan, hard luck captain of Vishwanath Dhamangao.
थँक्यू सो मच DJ सूरज. खूप छान साऊंड क्वालिटी आपल्या ठिकाणी दिसून येते. आणि सर्वप्रथम आपण जाऊया आपण टॉस मॅन ऑफ द मॅच साठी आपण जाऊया. मॅन ऑफ द मॅच आणि पाहूया मॅन ऑफ द मॅच कोण असणार. यस वन्स अगेन ज्याने अप्रतिम षटक हाताळलं नेहमीप्रमाणे. मात्र फलंदाजीसाठी नक्कीच आपण पाहिलं नाही, मात्र गोलंदाजी अतिशय छान केली. मयूर इज अ मॅन ऑफ द मॅच. 2 धावा देतोय, 3 गडी बाद करतोय आणि काय जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी केली. कुठेतरी गोलंदाजीच्या थ्रूने एक 24 धावांचं लक्ष सेटअप केलं होतं. आणि मयूरला विनंती करतोय आपण प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण यायचंय आणि आयोजकांना विनंती